आपण दृश्य बघतोय, एकीकडे हाय अलर्ट हा ठिकठिकाणी देण्यात आलेला आहे। सर्वच पर्यटन स्थळांवरती आता हा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण पाकिस्तानी दहशतवादी संघटना आक्रमक झालेली आहे। लष्करी तोयबानच हा हल्ला केल्याचं स्पष्ट झालंय। आणि पहलगाम मधल्या या भ्याड हल्ल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा किनारी भागामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। सागरी किनारपट्टीवरती सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। चेकपोस्ट तसंच संशयित हालचालींवरती सुद्धा आता नजर ठेवली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आलेल्या आहेत आणि त्यामुळे ठिकठिकाणी गस्त देखील वाढवण्यात आलेली आहे। कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट देण्यात आलेला असून सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांकडून किनारपट्टी भागात डोळ्यात तेल घालून गस्त घालण्यात येते। समुद्रकिनारी आणि पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे किनारपट्टी भागात चेकपोस्ट त्याचप्रमाणे संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी किनारपट्टी भागात 24 तास गस्त सध्या सुरू आहे। त्याचप्रमाणे पर्यटन स्थळांवरती देखील बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे आणि विशेषतः किनारपट्टी भागातील जे लँडिंग पॉईंट आहेत त्यांच्यावर देखील विशेष नजर ठेवण्यात येते। रत्नागिरी जिल्ह्यात 36 लँडिंग पॉईंट आहेत आणि या सर्व ठिकाणी सध्या पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येते, नजर ठेवण्यात येते। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा देखील अलर्ट झाल्या असून ठिकठिकाणी खबरदारी घेतली जाते आणि रत्नागिरी जिल्ह्यात देखील किनारपट्टी भाग असेल किंवा मग पर्यटन स्थळ असेल या ठिकाणी देखील गस्त आणि त्याचप्रमाणे बंदोबस्त वाढवण्यात आलेला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी। सध्या आपण बघतोय ही दृश्य आहेत रत्नागिरीमध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण घडलेली जी घटना आहे त्या घटनेसंदर्भातले पडसाद जे आहेत ते संपूर्ण देशभरात उमटतायत। पहलगाममध्ये जरी हा भ्याड दहशतवादी हल्ला झालेला असला तरी सुद्धा अशा स्वरूपाचे हल्ले देशभरात होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते।